विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मॅथ्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल हे नवीन चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. तर सर्कलविषयी आपणाला बरंचसं काही माहिती आहे. जे माहिती आहे ते आपण आता परत रिपीट करणार आहे. तर लक्षात घ्या, आपण सर्कल काढताना काय करतो तर कंपासच्या सहाय्याने सर्कल काढतो आणि एका कागदावर काढतो किंवा बोर्डवर काढतो. म्हणजेच काय, कागद किंवा बोर्ड हे आपल्याला प्लेन दर्शवतं, एकाच प्लेनमध्ये काढतो आपण. आणि कंपासच्या सहाय्याने काढताना आपण काय करतो, कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते एका पॉईंटवर फिक्स ठेवतो आणि ते लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक या दोन्हीमध्ये आपण काही डिस्टन्स घेतो, अंतर घेतो आणि लोखंडी टोक एका पॉईंटवर फिक्स ठेवून पेन्सिलचं टोक असं एक पूर्ण फेरी गोल फिरवतो आपण, म्हणजे ते सर्कल तयार होतं. आणि तो जो फिक्स पॉईंट आहे की ज्याच्यावर आपण लोखंडी टोक ठेवलेलं आहे त्याला आपण सेंटर ऑफ सर्कल म्हणतो. आणि ते जे डिस्टन्स आहे लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक याच्यामधलं डिस्टन्स त्याला आपण रेडियस म्हणतो. मग सर्कल म्हणजे काय, तर सर्कल इज अ सेट ऑफ पॉईंट्स विच आर सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन which are equidistant from a fixed point. म्हणजे एक फिक्स पॉईंट असतो आणि त्या फिक्स पॉईंटच्या भोवती आपण एक सर्कल काढतो. म्हणजे समजा इथं पॉईंट आहे, मी आता हाताने काढले, तुम्ही सर्कल कंपासने काढताय. इथं जर आपण एक फिक्स पॉईंट घेतला तर याला आपण काय म्हणणार आहे, सेंटर. लेट इट बी O. And this set of point is called a circle. So this is the center, and if any point on the circle and center, if we join these 2 points, this is called a radius. So length of this is R. It is denoted by R. This is a radius. A segment joining any point on a circle and the center of a circle is called a radius. Then if we join any 2 points on a circle, if this is a point A, this is point B, and if we join this, then this segment is called chord of a circle. That you know. Any 2 points on a circle, if we join the 2 points, then the segment is called chord. Segment joining any 2 points on a circle is called chord. If there is a chord, suppose this is a chord and it passes through center of a circle. This is point C and this is point D. Point C and D are on the circle and CD segment passes through center O. Then this chord is called diameter of a circle. That means a chord passing through the center of a circle is called diameter. A chord passing through the center of a circle is called diameter. Remember this. Now see here, if this is a point A, B, C, D, E, then segment OE is a radius.
segment AB is a chord, segment CD is a diameter. This is chord also. Diameter is nothing but a chord, but it passes through the center of a circle. That's why that chord is called a diameter. Remember again, diameter is the largest chord in the circle. Largest chord in the circle is a diameter. Diameter is double of radius. Remember this. Diameter is a double of radius. Diameter means a chord passing through the center. Diameter is a largest chord. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला पाहिजे हे सगळं माहीत आहे तुम्हाला. आता आपण पाहिजे की circles passing through a point. Circles passing through 1 point, 2 point, or 3 point. If there is a point, 1 point, and you have to draw circles passing through that point, how many circles can we draw? We draw infinite number of circles passing through a given point. If point here is given point P, म्हणजे या पॉइंट P मधून जाणारी सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचे. ती किती काढता येतील तर किती पण काढता येतील. इन्फायनाइट नंबर्स ऑफ सर्कल्स कॅन पास थ्रू दिस पॉइंट P. म्हणजे आपण सेंटर कुठेही येऊ शकतो. हा पॉईंट P सोडून दुसरीकडे कुठेही या प्लेनमध्ये किती पॉईंट आहेत, इन्फायनाइट नंबर ऑफ पॉईंट्स. त्या पॉईंटवर कोणत्याही पॉईंटवर आपण सेंटर घेऊ शकतो आणि या P पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं. समजा इथं सेंटर घेतलं, इथं P पर्यंतचं डिस्टन्स त्या कंपासमध्ये घेतलं, सर्कल ड्रॉ केलं तर यातच जाणार आहे. तसं आपण हे सेंटर बदललं, कुठेही घेऊ शकतो आपण सेंटर. असं सेंटर घेण्यासाठी किती पॉईंट आहेत आपल्याकडं तर इन्फायनाइट नंबर ऑफ पॉईंट्स आर देअर. सो इन्फायनाइट नंबर ऑफ circles can be drawn passing through a point. Now here, if you have given 2 points, if this is a point P and this is point Q, then how many circles can be drawn passing through these 2 points? So if we join these 2 points P and Q, this is a segment. If we take a midpoint of that segment, if this is a midpoint R, then distance PR and distance RQ is same because this is midpoint. If we take a center on this point R and if we take a radius PR, then and draw a circle, it passes through point Q. That means there is one circle. Then if we draw a perpendicular bisector of this segment PQ like this, perpendicular bisector. Perpendicular means 90-degree angle and bisector means it bisects the segment. That means these 2 parts are same, of equal length or congruent. We know that each point on the perpendicular bisector of segment is equidistant from the end points of that segment. म्हणजे इथे पॉईंट हा एंड पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे. या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट घेतला, समजा इथं मी पॉईंट घेतला, हा समजा S पॉईंट आहे, तर हे डिस्टन्स कोणतं PS आणि हे QS हे दोन्ही कसं असतं, सारखं असतं. इज अ कॉन्ग्रुएंट. आता पहा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जर सारखं असेल आणि मी सेंटर इथं घेतला,
आणि रेडियस एवढी घेतली पी एस एवढी आणि सर्कल ड्रॉ केलं तर ते कुठून जाणार, क्यूमधून पण जाणार, कारण हे डिस्टन्स पण या डिस्टन्स एवढा आहे. लक्षात आलं. असं आपण याच्यावर कुठंही सेंटर घेऊ शकतो आणि त्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किंवा या पॉईंटपर्यंत डिस्टन्स जर घेतलं तर हे दोन्ही डिस्टन्स सारखं असतं, हे लक्षात ठेवा. कारण ते आपण थेरम पाहिलेलं आहे 9वीत असताना. पहा, मग असे या लाईनवर पॉईंट किती, इनफायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स आर देअर. म्हणजे आपण असे किती सर्कल काढू शकतो, तर किती पण काढू शकतो. किती, याच्यावर पॉईंट किती पण आहेत ना, त्यामुळं प्रत्येक पॉईंटला आपण सेंटर घेऊ शकतो आणि डिस्टन्स फक्त रेडियस बदलणार आहे. रेडियस बदलली की आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. असं तुम्ही एक ॲक्टिव्हिटी घरी करायची. 2 पॉईंट घ्यायचे, ते जोडायचे, तो सेगमेंट काढायचा, त्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं माहिती आहे, कंपासच्या सहाय्याने काढायचं. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं, इथं लोखंडी टोक ठेवायचं, वरच्या बाजूला खालच्या बाजूला असे आर्क काढायचे आणि नंतर तेच अंतर घ्यायचं, फक्त इकडं लोखंडी टोक ठेवायचं दुसऱ्या पॉईंटवर, एंड पॉईंटवर, आणि पहिल्या अंतर पण तेच ठेवायचं, फक्त इकडचं सेंटर काढायचं, इकडं ठेवायचं आणि मग पहिल्या आर्कला इंटरसेक्ट होणाऱ्या आर्क काढायच्या आणि ते जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतील त्याच्यातून जाणारी लाईन काढायची. ती लाईन काय असेल, या सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. आणि मग तुम्ही काय करायचं, एकदा इथं मिड पॉईंटवर सेंटर घ्या आणि एवढे डिस्टन्स, एवढी रेडियस घ्या आणि मग सर्कल ड्रॉ करा. ते पी आणि क्यूमध्ये जाईल. तसंच आपण तुम्ही इथं जसं मी एस पॉईंट घेतला आहे तसं एक पॉईंट घ्या, इथं लोखंडी टोक ठेव, इथं एसवर लोखंडी टोक ठेवा, पेन्सिलचं टोक पीवर ठेवा आणि एक सर्कल ड्रॉ करा. असं कुठेही सेंटर घ्या आणि असं सर्कल ड्रॉ करा आणि पहा तुम्ही की या दोन्हीही पॉईंटमधून जाणारी सर्कल येतात की नाही. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करायची आहे. ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जर 2 पॉईंट असतील तर त्या 2 पॉईंटमधून जाणारी किती सर्कल काढता येतात आपल्याला, तर इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. So there are infinite circles passing through a given point. Then there are infinite number of circles passing through 2 points, any 2 points. Now take 3 points. Suppose here is point A, here is point B, and here is point C. These are collinear points, means one line can pass through these 3. आता या तीनही मधून जाणारे सर्कल किती काढता येतील पहा. तर या दोन्हीमधून सर्कल काढलं तर याचं सेंटर इथं असेल किंवा याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. पहा, याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हे सारखं आहे. याच्यावर या लाईनवर कुठेही आपल्याला सेंटर घेता येईल आणि एवढे रेडियस वेगवेगळे घेऊन ए आणि बी मध्ये, जसं मी आता सांगितलं तसं ए आणि बी मधून जाणारी इन्फायनाईट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन. तसंच बी आणि सी मध्ये जाणारी दुसरी, त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे असणार. आता पहा, जे ए मधून आणि बी मधून जाणार आहेत ती सर्कल सी मधून जाणार नाहीत आणि जी बी मधून आणि सी मधून जाणार आहेत ती ए मधून जाणार नाहीत. म्हणजे ही लाईन या लाईनला पॅरलल आहे, ही याला कुठेही इंटरसेक्ट होणार नाही. म्हणजे या लाईनमध्ये आणि या दोन्ही लाईनमध्ये एकही पॉईंट कॉमन नसणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला असं सर्कल ड्रॉ करताच येणार नाही की जे ए बी आणि सी मधून पास होईल. इफ given 3 points are collinear, then there will be no any circle passing through that 3 points, collinear points. If points are non-collinear, suppose points are like this,
here is point A, here is point B, here is point C. These 3 points are non-collinear points. If we draw this segment AC, then how many circles can pass through these 2 points? So infinite number of circles can pass through these 2 points. And where will be the center of this circles? The center of circles passing through point A and C will be on the perpendicular bisector of segment AC. म्हणजे याचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, जो काही असेल तो इथं परपेंडिक्युलर आणि ही जी लाईन आहे याच्यावर कुठेही सेंटर असणार आहे आणि ते सर्कल या आणि यामधून जाणाऱ्या सर्कलचं सेंटर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच असणार आहे, लक्षात घ्या. आता ह्या 2 पॉईंटमधून आपल्याला जाणारे सर्कल काढायचे, तर काय असणार, तर या दोन्हीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमधून जाणारी जी लाईन आहे, म्हणजे ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, याच्यावर त्याचं सेंटर असणार आहे, म्हणजे हे आणि हे सारखं. पहा आता हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे एसीचा आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ए बीचा. ते काय होतात, इंटरसेक्ट होतात आणि 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असेल तर त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे एकच पॉईंट असतो कॉमन. आणि या पॉईंटवर जर आपण आता पहा इथं सेंटर घेतलं आणि डिस्टन्स ए या पॉईंटपासून समजा ओ ए हे ओ ए इतकं डिस्टन्स घेतलं आणि मी जर सर्कल ड्रॉ केलं तर ते ए आणि सी मधून जाणार आहे, कारण या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हा पॉईंट आहे, लक्षात आलं. पण हा पॉईंट जसा या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे तसा या पॉईंट परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पण आहे. म्हणजेच याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आहे आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आहे आणि हा पॉईंट त्या दोन्हीवर आहे. म्हणजे हा पॉईंट हा ए पासून बी पासून आणि सी पासून इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे मी इथं सेंटर घेतलं आणि डिस्टन्स ओ बी किंवा ओ ए किंवा ओ सी हे तीनही सारखं असणार आहे. इथं मी सेंटर घेतलं आणि ओ ए इतकी रेडियस घेतली आणि सर्कल ड्रॉ केलं तर ते 3ही पॉईंटमधून जाणार आहे, ए बी सी. लक्षात आलंय. तर याला काय म्हणतात, सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल ए बी सी. ए बी सीला एक सर्कम सर्कल असतं आणि त्याचा जो सेंटर आहे तो त्या सर्व साईडच्या जे परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट होतात त्या पॉईंट ऑफ कॉन्करंट जो असतो त्याच्यावर त्याचं सेंटर असतं. म्हणजे जर पॉईंट एकच दिला तर त्यामधून जाणारे सर्कल किती ड्रॉ करता येतात, इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल कॅन बी ड्रॉ. इफ 2 पॉईंट्स आर गिवन then circles passing through that 2 points we can draw infinite number of circles passing through that 2 points. If you have given 3 points but that 3 points are collinear, then we cannot draw a circle passing through that 3 points, 3 collinear points. If 3 points are non-collinear like this A, B, C, then there is only one circle passing through these 3 non-collinear points. Remember this. म्हणजे एकच पॉईंट दिला तर इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू दॅट पॉईंट. 2 पॉईंट दिले तर त्या 2 पॉईंटमधून जाणारी पण इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन. त्यानंतर 3 पॉईंट दिले तर त्या 3 पॉईंटमधले 2 कंडिशन आहेत. एक कोलिनियर असेल तर त्यामधून जाणारे त्या 3ही पॉईंटमधून जाणारे सर्कल आपल्याला ड्रॉ करता येत नाही. पण जर ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर असतील तर त्या 3 पॉईंटमधून जाणारी इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन. मला वाटतं या तासाला एवढं ठीक आहे. हे आपण रिव्हिजन वजाच घेतलेलं आहे की जे सुरुवातीला रिकॉलमध्ये आहे. तर आपण पुढच्या तासाला
पुढचा भाग या सर्कलमधला पाहणार आहे. सुरुवातीपासून लक्ष द्या, म्हणजे बेसिक जर क्लिअर झालं तर आपल्याला पुढचा भाग समजणार आहे. ठीक आहे, थँक्यू.